अवैध व्यवसाय जे चालू आहेत आणि त्यामुळे तरुण तरुणी अक्षरशः त्या वाम मार्गाला जाऊन त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मटका, गुटखा, नशिली पदार्थ, गांजा, वेगवेगळ्या प्रकारचे अफू, अनेक प्रकार असे कोल्हापुरात आलेले आहेत की त्यामध्ये तरुण तरुणी अडकत चाललेले आहेत। आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं, ज्यांची जबाबदारी आहे ती LCBचे प्रमुख आणि LCBचे जे कर्मचारी आहेत त्यांना दिलेली जबाबदारी काय पार पाडतायत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। आम्ही माहिती घेतलेली आहे, त्यांना प्रत्येकाला नाव दिलं आहे, त्याचं काय काम आहे सुद्धा दिलं आहे, ती चौकशी होणं गरजेचं आहे। ह्या 3 वर्षामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाने 2 नंबर व्यवसायाने डोकं वरती काढलेलं आहे। गुंडागर्दी, खून खराबा, माऱ्या गुंडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत। ह्याला अभय कोण देत आहे? पोलिसांचा हात कमी झाला काय कोल्हापुरात? आणि ह्याचाच अर्थ असा होतोय कुठंतरी यांच्या लागेमध्ये काही अधिकाऱ्यांचे कर्मचारी हत्या करणं, संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आहे। आज ॲडिशनल आपले SP आहेत त्या मॅडम देसाई मॅडम आम्ही निवेदन दिलं आहे, देतोय पोलीस महासंचालक निवेदन आम्ही देतोय की मध्यंतरी जो ट्रेडिंगमध्ये जो मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले, कोट्यवधी रुपये घोटाळे झाले, त्या घोटाळ्याचा तपास काय झाला? गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं? आर्थिक गुन्हा अन्वेषण काय काम करत होतं? हे 3 वर्षाचं ऑडिट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर तपासणं गरजेचं आहे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नुसतं निलंबित नाही, त्यांना डिसमिस करणं गरजेचं आहे। तरच पोलीस प्रशासनाची कुठंतरी एक पारदर्शकता आपल्याला लोकांसमोर, पोलिसांचा विश्वास कोल्हापुरातील लोकांचा उडलेला आहे।